एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपली जी काही केंद्र प्रमुख भरती आहे मित्रांनो, ही आता या ठिकाणी बोटावर फक्त काही तास शिल्लक बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण बघा छोटे-छोटे व्हिडिओ घेतच असतो. होता होईल तेवढं मी या ठिकाणी कव्हर करत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर शेवटच्या हाती काहीतरी व्यवस्थित आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा असेल, फास्ट रिव्हिजन करायची असेल, तर तुम्ही नक्की आपली फास्ट रिव्हिजनची पी-डी-एफ घेऊन टाका. यामध्ये फक्त मेन टॉपिक आपण घेतलेत पहा, जे शेवटच्या हाती तुम्हाला नक्की फायदेमंद ठरतील. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो पी-डी-एफ घेऊन टाका. मी तुम्हाला पुढं माहिती सांगणारच आहे. फक्त ₹399 ही पी-डी-एफ असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी घ्यायची पहा. कारण की यामध्ये तुम्ही बघत असाल आपले प्रश्न कशा क्वालिटीचे आहेत, चांगले प्रश्न आहेत पहा. नक्कीच तुम्हाला अभ्यासक्रमानुसार सगळे या ठिकाणी मित्रांनो प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. जो काही फोनपे नंबर दिसतोय खाली पट्टीवर त्यावर या ठिकाणी 399 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. पहा आता बघा, पहिला प्रश्न आपण मित्रांनो आणि या व्हिडिओची पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही WhatsApp ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही नक्की जॉइन करा. चला आपण पहिला प्रश्न बघूया. तर टिंबटिंबमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या बालकांसंबंधीच्या विशेष अधिवेशनामध्ये बालकांसाठी अनुरूप जग हा अहवाल स्वीकारण्यात आला. तर कोणत्या साली? तर 2002. लक्षात ठेवा मित्रांनो, 2002 हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रामधील करवीर संस्थानामध्ये बघा, महाराष्ट्रातील करवीर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं? तर मित्रांनो कधी केलं? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 1917. 1917 मध्ये मित्रांनो या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं केलं होतं शिक्षण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणी 1893 मध्ये भारतामध्ये सर्वप्रथम बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं? तर कोणी केलं होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड. लक्षात ठेवा मित्रांनो, सयाजीराव गायकवाड यांनी केलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं अशी मागणी गोपाळकृष्ण गोखले यांनी ब्रिटिश कायदेमंडळामध्ये केव्हा केली? तर कधी केली पहा? 1911 मध्ये केली पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आहे पहा, 1911 मध्ये. महात्मा गांधीजींनी वर्धा या ठिकाणी परिषदेमध्ये मूलउद्योगी शिक्षण योजना केव्हा मांडली? तर 1937 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल 1937. मित्रांनो ऑप्शन थोडे खालीवर झालेले आहेत, समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या संसदेने शिक्षण हक्क अधिनियम केव्हा संमत केला? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1 4 ऑगस्ट 2009. मित्रांनो लक्षात ठेवा, 4 ऑगस्ट 2009 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमाला भारताच्या राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली? तर मित्रांनो केव्हा मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 ऑगस्ट. बघा 26 ऑगस्ट 2009 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढे मी होईन तेवढं प्रयत्न करतो YouTubeला घेण्यासाठी, परंतु या ठिकाणी पहा एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही पहा. त्यासाठी आपण पी-डी-एफ तयार केली बघा. ₹399 पी-डी-एफ असणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ असणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही पी-डी-एफ घेऊन टाका. वेळ फार कमी बघा. आता आपल्यावर हातामध्ये फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. तुम्हाला मी जे काही प्रश्न देणार आहेत पहा, ते तुम्ही व्यवस्थित रीड करा. आता इलाज सुद्धा नाही. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण पी-डी-एफ तयार केले आहेत पहा. एकदम अभ्यासक्रमानुसार बघा, तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, त्यावर आपण हे प्रश्न काढलेले आहेत. कमी वेळेमध्ये होता होईल तेवढी जास्त रिव्हिजन कशी करता येईल यावर आपण फोकस केलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही हा पी-डी-एफ घेऊन टाका. 932523 0840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे किंवा या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी सांगा ₹399 मारा. मी तुम्हाला लगेच ह्या सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. त्यामुळे मित्रांनो आता बघा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. तसंच बघा आपल्याकडे जे काही शेवटचे 4-5 किंवा 5-6 दिवस बाकी आहेत, या दिवसामध्ये रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. शेवटी सर्वात जास्त अभ्यास होतो हे लक्षात ठेवा. जेणेकरून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्या. असा चान्स परत येणार नाही बघा. ही जी काही संधी भेटलेली आहे, या सुवर्ण संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. नक्कीच यश आपलं आहे पहा. त्यामुळे पहा एकदम कॉन्फिडेंटली राहा. निगेटिव्ह होऊ नका. 100% यश आपलं आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. स्टेप बाय स्टेपच्या पी-डी-एफ दिल्या त्या रीड करा. नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्या. बघा आपले असे पैसे पण कुठे खर्च होतात. आता आपण एवढं खर्च करून पेपरला जाणार, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. त्यामुळे बघा ह्या पी-डी-एफ आपण तयार केले आहेत बघा, फक्त ₹399. लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्या. सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती आहे, जो काही नंबर आहे आपला 932523 0840 या नंबरला तुम्ही ₹399 पाठवा. मी सगळ्या पी-डी-एफ तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये पाठवून देईल. जास्त काही सांगत नाही. आपल्याला सांगायची गरज पण नाही पडली पाहिजे पहा. लवकरात लवकर घ्या. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब-टिंब अन्वये मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा
6 ते 14 वयोगटातील मुलांच्या मूलभूत हक्क ठरला आहे. तर कितवी घटना दुरुस्ती आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 बघा मित्रांनो 86वी घटना दुरुस्ती 2002. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला? तर 21A मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 21A. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सेनेगल या ठिकाणी विश्व परिषदेने निर्धारित केल्याप्रमाणे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं ध्येय सन टिंबटिंबपर्यंत गाठणं उद्दिष्टित होतं. तर 2015 पर्यंत ऑप्शन क्रमांक 2 2015 पर्यंत अपेक्षित होतं. 10व्या नंबरचा प्रश्न आहे बघा. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये केव्हापासून झाली? तर केव्हापासून झाली मित्रांनो? 1 एप्रिल 2010. मित्रांनो लक्षात ठेवा 1 एप्रिल 2010 पासून याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील प्रत्येक शाळा शिक्षणाचा अधिकार अधिनियमास अनुरूप होण्यासाठी दिलेली 3 वर्षाची मुदत केव्हा संपली? तर 31 मार्च मित्रांनो लक्षात ठेवा 31 मार्च 2013 ला संपली बघा मित्रांनो. भारत सरकारने शिक्षणाचा हक्क अभिमान कार्यक्रमाची अंमलबजावणी बघा. शिक्षणाचा हक्क अभियान इथं या ठिकाणी अभियाने कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरामध्ये केव्हापासून चालू केली आहे? तर केव्हापासून मित्रांनो 11 नोव्हेंबर 2011 पासूनच चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अभियानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर मुख्य उद्देश जर पाहिला तर शिक्षणाचा हक्क अधिनियमाविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे हा सुद्धा आहे पहा. स्वयंसेवकाची शाळांना भेटी देऊन शाळा व्यवस्थापन समितीशी अधिनियमाबाबत चर्चा करणे हे सुद्धा योग्य आहे. आणि पुढचा ऑप्शन आहे बघा शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेला विकास आराखडा तयार करण्याची स्वयंसेवकांनी मार्गदर्शन करणे. मित्रांनो वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 14. शिक्षण हक्क अधिनियम 2009 हा भारतीय गणराज्याचा कितव्या वर्षी संमत झाला? तर कितव्या वर्षी झाला मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 1 60व्या वर्षी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कितव्या? 60व्या वर्षी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या मूळ अधिनियमामध्ये एकूण किती कलमे होती? तर एकूण किती कलमे होती? तर 38 कलमे होती. ऑप्शन क्रमांक 1 किती होती? 38 कलमे होती पहा. पुढचा प्रश्न आहे बघा. शिक्षण हक्क अधिनियम 2009 किती प्रकरणामध्ये विभागलेला आहे? तर 7. ऑप्शन क्रमांक 1 7. नेक्स्ट आहे पहा. खाली गट अ मध्ये शिक्षण हक्क अधिनियमातील प्रकरणाचं नाव ब गटातील प्रकरणाचे क्रमांक दिले आहेत. त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत पहा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा गट अ या ठिकाणी आणि गट ब च्या या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत पहा. तर पहिल्यांदा बघा प्रारंभिक माहिती. तर प्रारंभिक माहितीची जे काय मित्रांनो तर त्याचं योग्य उत्तर होईल बघा या ठिकाणी गट ब मध्ये काय दिले प्रकरणाचे क्रमांक दिलेले आहेत. तर गट अ मध्ये आणि त्याचा क्रमांक प्रकरणाचा तर याचा क्रमांक या ठिकाणी बघा कोणता होईल? तर 4 नंबरचा होईल पहा. लक्षात ठेवा 1. प्रारंभिक माहिती मित्रांनो 1 मध्ये दिलेली पहा. त्याच्यानंतर र समुचित सरकार आणि स्थानिक प्राधिकरण आई-वडिलांची कर्तव्य. तर हे कितीमध्ये दिलेले आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी पहा 3 मध्ये दिलेले आहेत पहा. कितीमध्ये? 3 मध्ये. ल मध्ये शाळा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. बघा शाळा आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या ह्या 4 मध्ये आहेत पहा. लक्षात ठेवा. प्रकरण 4 मध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आणि मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क. तर मित्रांनो व वचा मित्रांनो 1 नंबर म्हणजे काय 2. बघा प्रकरण 2 मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क दिलेला पहा. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. शिक्षण हक्क अधिनियम 2009 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागू आहे? तर शिक्षण हक्क अधिनियम 2009 मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये ऑप्शन क्रमांक 2 संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. 20 नंबरचा प्रश्न बघा. शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थांना लागू नाहीत? तर मदरसा, वैदिक पाठशाळा, त्याच्यानंतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था म्हणजे या सर्वांना मित्रांनो जो काय 2009चा अधिनियम आहे तो लागू नाही पहा. शिक्षण हक्क अधिनियमामधील कलम 2-3 नुसार बालक म्हणजे तर मित्रांनो बालक म्हणजे काय तर 6 ते 14 वर्ष वयाचे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी बालक. ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर येईल पहा. 22 नंबरचा प्रश्न बघा. शिक्षण हक्क कायद्यातील कलम 2-4 नुसार वंचित गटातील बालकांत कोणाचा समावेश होतो? तर कोणाचा समावेश होतो? तर पहा विकलांगता असलेलं बालक, त्याच्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीमधील बालक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले बालक. म्हणजे वरीलपैकी
सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकामधील बालकांसाठी सर्व विना अनुदानित खाजगी शाळांमध्ये किती जागा राखीव ठेवण्यात येतात? किती टक्के जागा? तर मित्रांनो 25%. ऑप्शन क्रमांक 2 25% आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या बालकाच्या माता-पिताचे वार्षिक उत्पन्न टिंब-टिंबपेक्षा कमी आहे, असे बालक दुर्बल घटकातील मानले जातात. तर बघा 1,00,000 मित्रांनो लक्षात ठेवा, 1,00,000 रुपयापेक्षा कमी आहे असं. शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील कलम 2 नुसार तर मित्रांनो 25 नंबरचा प्रश्न आहे. तर 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण लक्षात ठेवा. 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण. शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमानुसार 6 ते 14 वर्षापर्यंत बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे? तर मित्रांनो कलम 3 नुसार आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 कलम 3. नेक्स्ट आहे मित्रांनो, प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश न घेतलेल्या किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या बालकांसाठी असलेल्या विशेष तरतुदी शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमात दिल्या आहेत? तर कलम 4 मध्ये दिलेत पहा. ऑप्शन क्रमांक 1 कलम 4 मध्ये. एखाद्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याबाबत सोयी नसतील तर दुसऱ्या शाळेमध्ये दाखल होण्याचा हक्क बालकाला अधिनियमातील कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? तर कोणत्या कलमानुसार? तर कलम 5 नुसार दिलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा कलम 5. बालकाला दुसऱ्या शाळेत दाखल होण्यासाठी बदली प्रमाणपत्र हवे असल्यास ते तात्काळ कोणी द्यावं? तर मुख्याध्यापक किंवा प्रभारी व्यक्तीने दिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 30 हे पहा. शिक्षण हक्क अधिनियमानुसार जेथे शाळा नसेल तेथे कायद्याच्या प्रारंभापासून 3 वर्षाच्या कालावधीमध्ये शाळा स्थापनेचे आणि समुचित सरकार स्थानिक प्राधिकरणाचं कर्तव्य कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? तर कलम 6 मध्ये मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 कलम 6 मध्ये मित्रांनो हे नमूद केलेले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वित्तीय आणि इतर जबाबदाऱ्या सामायिक राहतील असं कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलं आहे? तर कोणत्या? तर कलम 7 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कलम 7 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षक हक्क अधिनियमानुसार समुचित सरकारची कर्तव्ये टिंब-टिंब कलमामध्ये नमूद केली आहेत. तर कलम 8 मध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कलम 8 मध्ये ही नमूद केलेली आहेत पहा. शिक्षण हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणी संबंधित असणारी स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहेत? तर कलम 9 मध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा कलम 9 मध्ये ही सांगितलेली. कलम 9 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, बालकाला नजीकच्या प्राथमिक शाळेमध्ये दाखल करणे आई वडील व पालकांचं कर्तव्य असेल हे अधिनियमाच्या कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? तर मित्रांनो कोणत्या कलमामध्ये? तर कलम 10 मध्ये. लक्षात ठेवायचं हे कलम 10 मध्ये सांगितलेलं आहे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची शाळापूर्व शिक्षणाची तरतूद समुचित सरकारने करावी असं अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? तर कलम 11. ऑप्शन क्रमांक 2 कलम 11. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या विहित करण्यात आल्या आहेत? तर कलम 12 ते 28 मित्रांनो. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 12 ते 28. बालकाला शाळेतील प्रवेशासाठी कोणतेही कॅपिटेशन शुल्क आकारले जात नाही, चाळणी पद्धती असणार नाही याची ग्वाही अधिनियमातील कोणतं कलम देतं? तर कलम 13 देतं मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रति व्यक्ती कॅपिटेशन शुल्क घेतले तर ती व्यक्ती आकारलेल्या प्रति व्यक्ती कॅपिटेशन शुल्काच्या टिंब इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरते. तर 10 लक्षात ठेवा मित्रांनो 10 पट इतक्या दंडास या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमानुसार एखाद्या बालकाला चाळणी पद्धतीसाठी भाग पाडल्यास तसे करणारी व्यक्ती पहिल्या उल्लंघनासाठी टिंब आणि प्रत्येक उल्लंघनासाठी टिंब पर्यंतच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होते, द्रव्यदंडाच्या. तर मित्रांनो 25,000 बघा पहिल्यासाठी किती आहे 25,000 आणि प्रत्येक उल्लंघनासाठी 50,000 इतका दंड आकारला जाऊ शकतो. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी वयाच्या पुराव्याची माहिती दिली आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 14. ऑप्शन क्रमांक 1 कलम 14. बालकाला वयाच्या पुराव्याअभावी कलम 14(2) अनुसार शाळेमध्ये प्रवेश बघा नाकारता येत नाही.
बालकाला शाळेतील प्रवेशासाठी ठराविक मुदतीनंतर प्रवेशास नकार देता येणार नाही, असे अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलं आहे? तर कलम 15 ऑप्शन क्रमांक 3 कलम 15. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेत मागे ठेवण्यात येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढले जाणार नाही याची ग्वाही अधिनियमातील कोणतं कलम देतं? तर कलम 16. लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 16 देतं पहा. शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाने बालकास शारीरिक शिक्षा करण्यास किंवा मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे? तर कलम 17 याचे योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, समुचित प्राधिकरण किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्याकडून मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन करू नये असं अधिनियमामधील कोणता कलम सांगतं? तर बघा कलम 18 सांगतं ऑप्शन क्रमांक 2 कलम 18 हे सांगतं पहा. नेक्स्ट आहे पहा, शिक्षण हक्क अधिनियमानुसार मान्यता प्राप्त मिळवल्याखेरीज शाळा चालवण्यास ती व्यक्ती टिंबटिंब रुपयापर्यंतच्या दंडास ज्या कालावधीमध्ये असं उल्लंघन होतं त्या प्रत्येक दिवसाकरता टिंबटिंब पर्यंतच्या दंडास या ठिकाणी पात्र ठरते. तर बघा 1,00,000 ते 10,000 बघा या ठिकाणी 10,000 पर्यंतच्या दंडास पात्र ठरते. शाळेतील अनुसूचीमध्ये निश्चित करण्यात आलेली मानके निकष पूर्ण केल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन करता येणार नाही असे अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे? तर कलम 19. लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 19 याचे योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमातील कलम 19(2) अनुसार अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी स्थापन झालेली शाळा निश्चित केलेली मानके आणि निकषाची पूर्तता करीत नसेल तर ती शाळा प्रारंभाच्या दिनांकापासून टिंबटिंब वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची पूर्तता स्वखर्चाने करेल असं नमूद केलेलं आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 3. बघा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये. नेक्स्ट मित्रांनो, केंद्र शासनाला शाळेसाठी ठरवलेली मानके प्रमाणके यांच्यात भर घालणे किंवा ती वगळून अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये देण्यात आला आहे? तर कलम 20 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 20. इयत्ता 1ली ते 5वी साठी 150 ते 200 पर्यंत विद्यार्थी असल्यास शिक्षक व मुख्याध्यापक यांचं प्रमाण किती असतं? तर 5 आणि 1 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इयत्ता 6वी ते 8वीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी किमान एक शिक्षक जेणेकरून पुढील कोणत्या विषयांसाठी किमान एक शिक्षक असेल? कोणते विषय बघा ते? बघा गणित, विज्ञान, सामाजिक अभ्यास, भाषा म्हणजे वरीलपैकी सर्व गणित, विज्ञान, सामाजिक अभ्यास आणि भाषा यापैकी सर्व याचे एक उत्तर आहे पहा. फोनपे मध्ये जा मित्रांनो, वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण PDF फास्ट रिव्हिजनसाठी तयार केलेत पहा. नोट्स पाहिल्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे. तुम्ही प्रश्न बघितले कशी क्वालिटी तसेच नोट्स पण तुम्हाला क्वालिटीचे भेटणार. फोकस आपण कशावर केलेला जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, संप्रेषण असेल, त्याच्यानंतर शालेय पोषण आहार NEP 2020 असेल, यावरती मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक काढलेले ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घेऊन टाका. फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा पहा याच नंबरला. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं काही पाठवून देईल पहा. वेळ अत्यंत कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत पहा. योग्य दिशेने अभ्यास करा. यश नक्कीच आपलं वाट पाहतंय. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. तुम्ही म्हणता वेळ नाही, आता माझं काही खरं नाही. तर मित्रांनो असा विचार करू नका शिक्षक मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण की शेवटच्या बॉलमध्ये म्हणजे आपल्याला जे काही शेवटचे दिवस भेटलेत, त्यामध्ये जर आपण थोडा जोर लावला, पुश केला. आता बघा सगळे शिक्षक लोकं जॉब करून सगळे हँडल करून करत असतात. त्यामुळे एवढं पण टेन्शन घेऊ नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा. कॉम्पिटिशन जास्त आहे असं काही विचार आणू नका. अभ्यास करा. यश नक्की तुमचंच आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹399 या नंबरला फोनपे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. सगळे विषय या ठिकाणी असणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. हा जो काही नंबर आहे मित्रांनो, या नंबरला फोनपे करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. सगळ्या PDF मी तुम्हाला देऊन टाकील.